नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. देशाच्या प्रगतीमध्ये कारखाने, ऑफिसेस, वेगवेगळी पर्यटनाची स्थळं, हॉटेल्स ही वातानुकूलित असावी लागतात. त्यामध्ये अग्रेसर अशी जपानची डायकिन कंपनी आहे. त्याचं पुण्यामध्ये एक विस्तारित केंद्र निघालेलं आहे, ज्यामध्ये त्या डायकिन एअर कंडिशनच्या विविध सेवा, सुविधा आणि सल्ला आपल्याला देणार आहेत. त्या बाबतीमध्ये आपल्याला डायकिन कंपनीचे कवलजीत जावा यांनी विशेष माहिती आज पत्रकारांना दिली. तेव्हा आपण जाऊयात डायकिनच्या या माहितीकडे. या प्रसंगी बोलताना डायकिन इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कवलजीत जावा म्हणाले, आम्ही 100वे वर्ष साजरं करत आहे. 1924 मध्ये डायकिनच्या स्थापनेपासून HVAC उद्योगात जागतिक नेतृत्व आम्ही करत आहोत. जपानमध्ये स्थापन झालेली ही कंपनी आज जगामध्ये एक वेगळ्या ओळखीनं घराघरात प्रस्थापित झाली आहे. उत्कृष्टतेची 100 वर्षे साजरी करत असताना आम्ही HVAC उद्योगात अभिनवता आणि शाश्वत प्रेमी असणारी आमची कटिबद्धता अधोरेखित करत आहोत. डाइकिन इज वेरी एक्साइटेड, फ्यूचर प्लान हमने जो है एक छोटी कंपनी 300 करोड़ कंपनी जो है 10,000 करोड़ प्लस की कंपनी बना रही है इंडिया में. अब आगे हमारा जो एम है, हम जो इस 1 बिलियन को 2 बिलियन करना चाहते हैं अगले 2 साल के अंदर अंदर. इंडिया के अंदर स्केल इंक्रीज का जो है अपॉर्चुनिटी है, एंड इंडिया में हमने स्किल डेवलपमेंट जो किया है वो हमारे लिए बहुत अच्छा एक टूल है जो हमें हेल्प कर रहा है ग्रोथ में. And also we have worked on sustainability by providing green R32 refrigerant and also launching VRV technology and magnetic chiller technology on. And as per IEA also India is going to become the 3rd largest air conditioning market in the world. So उसी हिसाब से जो global leader, जो global company है, वो we are established as a thought leader in India, and we will continue expanding our presence into tier 3, tier 4 cities by providing state of the art innovative products. Latest research and development which is being done in Japan, we want to replicate those, make it appropriate, and at the same time the processes which are there we want to utilize and take benefit of that. We also have a very strong service commandos force which we create through our skill enhancement centers. We have about 31 center of excellence across the country. We have a battery of about 7,000 people direct, and in addition to that we have over 150,000 indirect manpower. So today our power, our pedigree, our prestige, our partnership, our philosophy of people centered management is making us global number 1, and we want to replicate many of those things in India to take advantage India at this point of time. There is an antipathy at this point of time. India is being seen as a superpower, and our philosophy is that anticipate and stay there, anticipate and reach there before somebody else takes your lunch. So we are ahead of the time, and we want to stay and continue on that legacy. This year we are completing 100 years of legacy of research and development. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पब्लिक कन्सर्न्स फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेमध्ये माजी कॅबिनेट मंत्री JF रिबेरो, BG देशमुख यांच्या प्रख्यात व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. आता त्या संस्थेचा धुरा रिटायर्ड IAS अधिकारी महेश जगरे करतात. त्यांनी शासनाकडे काही गोष्टींची मागणी केली आहे, जी जनतेची मागणी म्हणून ते त्याचा पाठपुरावा करते. असं आहे की जे पार्टीचे जाहीरनामे येतात आणि मग आपण फक्त जाहीरनाम्याची त्यांची चर्चा होते, सगळं होऊन पुढे काहीच त्याचा निष्पन्न होत नाही. याला कुठेतरी एक वैधानिक स्वरूप देण्यात यावं की तुम्ही हा जो जाहीरनामा केलेला आहे त्या 5 वर्षामध्ये कसा राबवणार आहे, त्यासाठी कसा पैसा येणार आहे,
आणि त्याचा कुठेतरी त्याला वैधानिक स्थैर्य देण्यात यावं, त्याला कायदेशीर हे द्यावं. अन्यथा ते नुसतंच एक जाहिरातीचं एक डॉक्युमेंट होतं आणि मग लोक त्याला भुलून ग्रामीण भागातील किंवा इतर सगळे असं त्याचं मार्केटिंग जसं एखाद्या मॅनिफेस्टोचं वगैरे जाहीरनाम्याचं त्याप्रमाणे ते होतं, त्याला कुठेतरी वैधानिक स्वरूप देण्याचा विचार करावा. सध्या जे निवडणुकावरती प्रचंड खर्च होतो, किती खर्च होतो तो सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या देशामध्ये जर आपण ऑक्सफॉर्म रिपोर्ट असेल किंवा शासनाचे रिपोर्ट्स असतात त्याच्याप्रमाणे संपत्तीचं एक केंद्रीकरण होत चाललेलं आहे. 1% ते सांगतात की 30-40-50% वेळ आपल्याकडे इतकी संपत्ती आहे. आणि मग हे होतं, मला वाटतं की जे ॲव्हरेज संपत्ती आहे एखाद्या या देशातील त्याच्यापेक्षा जास्त तिथे खरं म्हणजे की एज्युकेशन तुमच्या निवडणुकीचा खर्च मान्य करण्यात येऊ नये, तो तितका कमी करण्यात यावा. कारण जर सर्वसामान्यासाठी लोकशाही असेल आणि फक्त आता धनदांडगे जर लोकशाही जर काबीज करत असतील तर हा एक्सपेंडिचर जो आहे तो तितका कमी केला जावा की सर्वसामान्य सुद्धा लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतील, अशा पद्धतीने तो कमी करावा. शिरूरमधून अतिशय अतितडकीच्या लढतीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विजयी झाले. आज त्यांनी पत्रकारांच्या समोर एक वेगळाच मुद्दा मांडला. शरद पवार यांचा हात ज्या वेळेला डोक्यावरती असतो त्यावेळेला जगात आपल्याला निर्भयपणे काम करता येतं आणि तो नसल्यानंतर आपली काय किंमत होते, असा स्पष्ट सवाल त्यांनी अजितदादा पवार यांना केला. जाणून घेऊयात डॉक्टर अमोल कोल्हे. मला वाटतं हा एनडीएचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु नक्कीच नेमकं कशामुळे हे मंत्रिपद मिळालं नाही की मंत्रिपद स्वीकारलं नाही, कारण स्वीकारण्याचं एक वेगळं कारण जरी समोर आलं असलं तरी अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की कदाचित अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे नाकारलं, अशी एक चर्चा आहे. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याही पलीकडे जाऊन एक नक्की ही गोष्ट, ही बाब त्या सर्व नेत्यांच्या ध्यानात आली असेल की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असताना दिल्लीतलं वजन आणि तो हात निघाल्यानंतरचं परिस्थिती ही नक्कीच त्यांना कळून चुकली असेल. वडेट्टीवारांनी असा दावा केला की शरद पवार गटातनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर आणि शिवसेना फुटीनंतर जे 40 आमदार गेलेले आहेत ते पुन्हा परत येतील महिनाभरात. हा परत येण्याची त्यांची धडपड ही होणं स्वाभाविक आहे. ते परत येतील यापेक्षा महत्वाचं त्यांना परत घेतील का हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न जर बघितला तर महाराष्ट्रातल्या तब्बल 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातल्या महायुती सरकारविषयी केंद्र सरकारच्या तुलनेत कितीतरी जास्त नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमदारांची ही पळापळ होणं हे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी अजित पवार आणि शिंदे यांनी राजकीय खेळी जी केली त्याला केंद्र सरकारने नेमकं काय केलं आणि त्यांची काय भूमिका आहे या बाबतीमध्ये केलेला हा उहापोह. नाही, लोकसभा हा एकच उद्देश भाजपचा होता. लोकसभेपुरतं सगळ्यांना वापरून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांचा फार विचार करायचा नाही, हे कृतीतून आता सिद्ध झालेलं. आणि आम्ही नेहमीच सांगत आलो की भाजपला या सगळ्या फोडाफोडीतून लोकसभेला आपलं बहुमत गाठायचा प्रयत्न होता आणि म्हणून फुटलेल्या गटाला किती महत्त्व द्यायचं हे आता त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसून आलेलं आहे. अजित पवारांना सुद्धा या सगळ्याच्या नाही, मी तेच म्हणलं, दोन्ही गटांचं अस्तित्व हे कशा पद्धतीनं भाजप ठेवणार आहे हे साधारणपणे आता कृतीतून दिसून आलेलं आहे की गरज कुठपर्यंत आहे. आणि म्हणूनच कालसुद्धा भुजबळ साहेब बोलले आम्हाला एवढ्या सीट पाहिजेत, ह्याची सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टीची. आणि मला वाटते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मला वाटते मोठा भाऊ लहान भाऊ याचा खुलासा रमेश चेन्नीताला साहेबांनी केलेला आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेही अडचण येणार नाही. ज्या पद्धतीनं लोकसभेला जागा वाटप अत्यंत सुरळीत झालं, 1-2 जागा सोडल्या तर, नाहीतर बाकी सगळं सुरळीत झालं. तसं आत्ता देखील 288चं वाटप हे निश्चितपणे लवकरात लवकर होईल. आणि आमच्या तिन्ही पक्षाची एक अपेक्षा आहे की जून अखेरपर्यंत या चर्चाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही पक्षांचा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून आमच्यात कुठेही वादावाद होणार नाही याची खात्री निश्चितपणे मी आपल्याला देतो. नाही, महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला एकमेकाचा फायदा झालेला आहे. काँग्रेसच्या मताचा फायदा शिवसेनेला झाला, राष्ट्रवादीच्या मताचा काँग्रेसला झाला, शिवसेनेचा काँग्रेसला झाला. आणि म्हणून किती
आता काही भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला तर तो आमच्यात होणार नाही, कारण की आमची संयुक्त ताकद ही राज्याला अपेक्षित आहे, जनतेला अपेक्षित आहे. कारण की जो काय निकाल लागला, मॅन्डेट आला, त्यातून स्पष्ट दिसतंय की सामान्य माणसं ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहरामध्ये पडलेला पाऊस, तुंबलेले रस्ते, नाले, गटारी, ओढे याचं अतिशय भयानक चित्रण आपण पाहिलेलं आहेच. आता प्रश्न असा येतो की हे का घडलं? पुणे शहराचा विकास होत असताना यापूर्वीही पुण्यामध्ये ओढे, नाले, पाऊस भरभरून वाहत होता आणि त्याचा निचराही व्यवस्थित होत होता. पण जसं जसं नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झालं, ज्याला विकास म्हणतात तो झाला, तसं तसं या जमिनींचं रूपांतर निवासी भागात आणि औद्योगिकीकरणात झालं आणि त्याच्यामध्ये भराव टाकून नैसर्गिक पाणी वाहण्याचा जो स्रोत आहे, जो ओढे नाले आहेत, जो कंटूर असतो, उंच सखल भाग असतो, तो त्या ठिकाणी नष्ट पावला आणि पाणी जागच्या जागी थांबून राहिलं. जमिनीत पाणी मुरणं ही एक निसर्गाची गरज असते, पण तीच आपण तोडून ठेवली. त्यामुळे पुण्यामध्ये यावेळेला 40 डिग्री 42 डिग्री आपल्याला तापमान जाणवलं. त्यामध्ये पुन्हा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले. हा मुद्दा दोन प्रकारे आहे. डांबराची एक लॉबी असते जी देशातल्या डांबर व्यापारावरती नियंत्रण करते आणि एक लॉबी सिमेंटची असते जी सिमेंटचं नियंत्रण करते. या दोन लॉबींमधला हा युद्धाचा खेळ म्हणजे रस्त्यांच्या बाबतीमध्ये एक समिती नेमायची, तज्ज्ञांची मतं घ्यायची, सिमेंटचे रस्ते करायचे आणि ते किती योग्य आहेत असा अहवाल दाखवून सरकारच्या प्रत्येक कामात सिमेंटचे रस्ते वापरायचे. डांबराचे रस्ते आता हळूहळू कमी होत जाणार का? कारण डांबर वापरणं, त्याच्या पद्धतीचं काम करणं हे सर्वता गैर आहे असाच एक समज आपल्या प्रशासनाने आपल्याला करून दिलेला आहे. तेव्हा डांबर आणि सिमेंट या दोन उत्पादकांमधली लढाई आपल्याला जीवघेणी ठरते. आपण ठरवायचं आपल्या महापालिकेतनं आपल्याला कोणता रस्ता हवा. या निवडणुकीमध्ये जो पक्ष डांबराचे रस्ते आम्ही देऊ, आम्ही सिमेंटचे रस्ते देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेईल, त्याला आपण मतदान करायला हवं असं माझं व्यक्तिगत मत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.